नमस्कार. यशवंतराव चव्हाण KMC कॉलेज इयत्ता 12वी ई लर्निंगचं लेक्चर मी प्राध्यापक अमित रेडेकर आपल्यासाठी घेऊन येत आहे. 12वी अर्थशास्त्र ई लर्निंग लेक्चर सुरू करण्यापूर्वी थोडीशी 11वीची पार्श्वभूमी आपण अभ्यासू. इयत्ता 11वीमध्ये सर्वसामान्य अर्थशास्त्राचा आपण थोडक्यात अभ्यास केला. आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य, संख्याशास्त्र या जनरल घटकांचा, सर्वसामान्य घटकांचा आपण आढावा घेतला. 12वी अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम आपण पाहत असताना 12वी अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचा गाभाभूत घटक याच्यामध्ये घेतलेला आहे. प्रामुख्याने 12वी अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय, उपयोगिता विश्लेषण, मागणी विश्लेषण, मागणीची लवचिकता, पुरवठा विश्लेषण, बाजाराचे प्रकार, निर्देशांक, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील सार्वजनिक वित्तीय व्यवहार, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, भारताचा विदेशी व्यापार या मुख्य घटकांचा समावेश 12वी अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेला आहे. अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राची निर्मिती कोणी केली, हा देखील भाग थोडासा आपल्याला समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. अर्थशास्त्र या विषयाची निर्मिती ज्यांनी केली त्यांना आपण अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलेलं आहे. प्रामुख्याने अर्थशास्त्राची निर्मिती प्राध्यापक डॉक्टर ॲडम स्मिथ यांनी केलेली आहे. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र विषय हा जगासमोर सर्वप्रथम आणला आणि संपूर्ण जगाला अर्थशास्त्र या विषयाचा परिचय करून दिला. अर्थशास्त्र म्हणजे काय हे देखील त्यांनी जगाला पटवून दिले आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि याच अर्थशास्त्रामध्ये आपण जे घटक बघितले किंवा प्रकरणं बघितली तीच पुढं उदयाला आलेली आहे. थोडक्यात ॲडम स्मिथ यांचा परिचय आणि त्यांनी त्यातली व्याख्या आपण पाहू. ॲडम स्मिथ यांचा जन्म 16 जून 1723 रोजी झालेला आहे, तर त्यांचा मृत्यू 17 जुलै 1790 साली झालेला आहे. ते स्कॉटलंडचे एक महान अर्थशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांनी जगाला अर्थशास्त्राची ओळख पटवून दिलेली आहे. त्यांनी एक व्याख्या केलेली आहे, अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून केला जाणारा मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. थोडक्यात काय, तर मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि साधनं मात्र या पृथ्वीतलावर मर्यादित आहेत. यांचा मेळ घालून प्रामुख्याने माणूस आपलं जीवन जगत असतो आणि याच संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि त्याच्यातून अनेक सिद्धांत, अनेक नवीन नवीन अर्थशास्त्र शाखा या निर्माण झालेल्या आहेत. त्याच पुढं अर्थशास्त्राच्या विस्तारातून पुढं आलेल्या आहेत. आपण 12वी अर्थशास्त्राला सुरुवात करत आहोत. पहिलं प्रकरण, त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय, इंग्रजीमध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राच्या किंवा आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र, 2 स्थूल अर्थशास्त्र. त्यातली पहिली आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. मायक्रोज, MIKROS, मायक्रोज या ग्रीक शब्दापासून मायक्रो, MICRO या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. मायक्रोज या शब्दाचा अर्थ सूक्ष्म, अति लहानात लहान किंवा दशलक्ष भाग असा होतो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हटलं तर मायक्रोज या ग्रीक शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती होऊन मायक्रो इकॉनॉमिक्स, MICRO इकॉनॉमिक्स या शब्दाची निर्मिती झालेली आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असे देखील म्हटले जाते. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दांचा सर्वप्रथम वापर करणारे अर्थशास्त्रज्ञ असतील तर ते रॅग्नर फ्रिश यांनी या दोन्ही संकल्पना जगासमोर पुढं
आणलेले आहेत आणि त्याचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र संकल्पनेचा सर्वप्रथम वापर 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला. 1895 ते 1973 हा त्यांचा एकंदरीत कालखंड आहे. ते नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. ते अर्थमितीशास्त्राचे जनक होते. अर्थमितीशास्त्रामध्ये गणितीय प्ररूपे व संख्याशास्त्रातील तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. सूक्ष्म अर्थशास्त्राची सर्वप्रथम संकल्पना रॅग्नर फ्रिश यांनी व्यापार चक्रीय लेखामध्ये मांडली आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समलक्षी अर्थशास्त्र, ज्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असे देखील म्हणतो, या संकल्पनांचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र पुढं कसं डेव्हलप होत गेलं, त्याचा विकास कशा पद्धतीने झाला हे थोडक्यात त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला आहे. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकॉर्ड, J.S. मिल इत्यादी शास्त्रज्ञांचा यात समावेश आहे. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना लोकप्रिय केली. म्हणजे वरती जे काही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, ॲडम स्मिथ असतील, डेव्हिड रिकॉर्ड असतील, J.S. मिल यांनी याच सूक्ष्म अर्थशास्त्र संकल्पनेचा पुन्हा वापर करून विस्तार करायला सुरुवात केली. आधुनिक विचारसरणीचे जे अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यांना आपण नवसनातनवादी असं म्हणतो, हे मार्शल यांनी ही संकल्पना जगासमोर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्याचे प्रयत्न केला. तो कशा पद्धतीने केला तर प्रामुख्याने प्राध्यापक मार्शल यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात त्यांनी ही संकल्पना 1890 मध्ये प्रकाशित आणली. म्हणजे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो त्यांचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये त्यांनी ती संकल्पना व्यवस्थित मांडून संपूर्ण जगासमोर त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यांना पटवून दिलं की काय नेमकं संकल्पना आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचा प्रसार कसा होतो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग कसा आहे, ह्या अनेक गोष्टी त्यांनी याच्यामध्ये विस्तारपूर्वक मांडलेल्या आहेत. प्राध्यापक पिगू, J.R. हिक्स, सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. म्हणजे या देखील अर्थशास्त्रज्ञांनी त्यात विस्ताराला चालना दिली. त्यांनी देखील त्याचा संशोधनामध्ये वापर केला आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती वाढवण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या पण बघतोय. नेमकं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय हे थोडंसं बघतोय, त्याची व्याख्या पाहतोय आपण. पहिली व्याख्या आहे मॉरिस डॉब यांची व्याख्या आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. या व्याख्येचा अर्थ काय होतो की देशाची संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे, कोणताही देश असेल त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमधील एका घटकाची निवड करून त्याचा व्यवस्थित अभ्यास करणे म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून अध्ययन किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राला म्हटलं. तर उदाहरणार्थ भारताची संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे त्यातला एक घटक आपण निवडला, समजा एकच उद्योग समूह निवडला आणि त्या उद्योग समूहाचा आपण अभ्यास केला. आता भारतामध्ये अनेक उद्योग संस्था आहेत, मोठमोठे इंडस्ट्री, रिलायन्स असेल, जिंदाल असेल, टाटा असेल. आता या सगळ्यांपैकी समजा आपण एकच उद्योग समूह निवडला, उदाहरणार्थ रिलायन्स उद्योग समूह निवडला आणि त्याचा आपण बारकाईने जर अभ्यास केला तर त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून अध्ययन किंवा अभ्यास म्हटलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की लहानात लहान घटकाचा, सूक्ष्म घटकाचा किंवा एका घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. उदाहरणासहित घ्यायचं म्हटलं तर एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये हजारो लाखो प्रकारची झाडं आहेत. त्या सगळ्या झाडांपैकी एका विशिष्ट झाडाची निवड करून आपण जेव्हा त्या झाडाविषयीची वैशिष्ट्य किंवा माहिती गोळा करतो
तेव्हा त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून अध्ययन असं म्हटलेलं आहे. सगळ्या झाडांचा विचार केला नाही, पण एकच झाड निवडून त्याची वैशिष्ट्य आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून अध्ययन किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या पाहतोय आपण. प्राध्यापक के.ई. बोल्डिंग यांची व्याख्या आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा व्यक्तिगत किंमत, वेतन, उत्पन्न आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र होय. म्हणजे मी याच्यापूर्वीच सांगितलं की एका घटकाचा किंवा लहान घटकाचा त्यांनीच यांच्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. विशिष्ट उद्योग संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा व्यक्तिगत किंमत म्हणजे एका वस्तूची किंमत, उत्पन्न, विशिष्ट वस्तूंचा म्हणजे एका वस्तूचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र सांगितलेलं आहे. तिसरी आणि अतिशय सोपी व्याख्या आपण आता पाहतोय. लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. जी तुम्हाला सहजपणे लिहिता येईल, सहजपणे मांडता येईल अशी ही व्याख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. सहज तुम्ही लिहू शकता. वरच्या दोन्ही व्याख्या जरी तुम्हाला लक्षात नाही राहिल्या तरी खालची व्याख्या तुम्ही सहजपणे पाठ करून घेऊ शकता. लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र इथं सांगितलेलं आहे. पुढं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्र कोणकोणत्या घटकापर्यंत, कोणकोणत्या क्षेत्रापर्यंत पोहोचलेलं आहे हे त्यांनी थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणकोणत्या घटकाशी त्याचा संबंध आलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण ट्री डायग्रामच्या माध्यमातून पाहतोय. पहिलं, वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. पहिला मुद्दा आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. दुसरा, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. आणि तिसरा आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे मुख्य सूक्ष्म अर्थशास्त्र व्याप्तीचे 3 घटक आहेत. म्हणजे 3 घटकापर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र व्यापलं गेलेलं आहे, त्याचं कार्यक्षेत्र वाढलं गेलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. व्याप्ती म्हणजे काय, तर एखादा उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर एखादा उद्योग समूह आहे, तर त्या उद्योग समूहाच्या शाखा कुठंपर्यंत पसरलेल्या आहेत. उदाहरणार्थ रिलायन्स उद्योग समूह जगातील कोणकोणत्या देशापर्यंत पसरलेला आहे, भारतामध्ये तो कोणकोणत्या राज्यापर्यंत गेलेला आहे हे सांगणे म्हणजे त्याची व्याप्ती. तसंच अर्थशास्त्र कोणकोणत्या घटकापर्यंत पोहोचलेलं आहे हे सांगणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती होय. त्यातील 3 घटक आहेत: वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये देखील आपण प्रामुख्याने सर्व घटकांचा समावेश होतो असं दिसून येतं. पुढं पहिला जो घटक आहे वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत, त्याच्यामध्ये पुन्हा 2 उपघटक सांगितलेले आहेत: मागणीचे विश्लेषण आणि पुरवठ्याचे विश्लेषण. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे वस्तू ही किंमत कशी निश्चित होते याच्याविषयीचे सिद्धांत मांडलेले आहेत. मग हे सिद्धांत मांडत असताना पुन्हा 2 घटकांचा विचार करून वस्तू किंमत निश्चित होते हे त्यांनी सांगितलेलं आहे: मागणी आणि पुरवठा. म्हणून मागणीचे विश्लेषणाशी संबंध आलेला आहे आणि पुरवठ्याच्या विश्लेषणाशी देखील त्याचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मागणी आणि पुरवठा या 2 घटकापर्यंत देखील सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती वाढलेली आहे. वस्तूची मागणी आणि पुरवठा या 2 घटकांच्या संबंधातूनच वस्तू ही किंमत निश्चित होत असते. पुढं उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. 4 घटक सांगितलेले आहेत: खंड, वेतन, व्याज व नफा. आता प्रामुख्याने वस्तू तयार करण्यासाठी किंवा एखाद्या वस्तू उत्पादन घेण्यासाठी श्रम, भूमी, भांडवल व संयोजक हे 4 घटक लागतात. या 4 घटकांना जे मोबदले दिले जातात त्याला आपण खंड, वेतन, व्याज व नफा असे म्हणतो. हे कशा पद्धतीने दिले जातं, हे कशा पद्धतीनं द्यावं लागतं याचा अभ्यास हा प्रामुख्याने उत्पादन घटकाच्या किंमत निश्चितीच्या सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती या 4 घटकापर्यंत देखील पोहोचलेली आहे. खंड कसा दिला जातो, व्याज कसं दिलं जातं, वेतन कशा पद्धतीने दिलं जातं आणि नफा कशा पद्धतीने मिळवतो यांचा देखील अभ्यास याच्यामध्ये केला गेलेला आहे. पुढं
आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत सांगत असताना ह्यामध्ये देखील आपण 3 घटक पाहतोय. पहिला घटक आहे उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, दुसरा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता याचा अर्थ आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणे, म्हणजेच उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता असं म्हणतो. म्हणजे आपली कपॅसिटी, आपली क्षमता आपण शोधणे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे काय? आपली उत्पादनाची क्षमता शोधणे आणि ही क्षमता शोधण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने हे त्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथंपर्यंत त्याची व्याप्ती पोहोचली आहे. दुसरा आहे उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता. संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण करणे. म्हणजे ज्या आपण वस्तू तयार करतो त्या वस्तू लोकांना जास्तीत जास्त त्या वस्तूपासून समाधान कसं मिळवता येईल आणि त्या वस्तू लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवता येईल यालाच आपण उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता असे म्हटलेलं आहे. आणि याच्यातून त्यांना जास्तीत जास्त समाधान कसं प्राप्त होईल याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरा आहे एकूण आर्थिक कार्यक्षमता. आता एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे काय? तर लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन करणे होय. मानवाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य 3 गरजा लागतात आणि विकासासाठी त्याच्या शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टी असतात. अशा 5 महत्त्वाच्या मानवाच्या गरजा आहेत. मानवाच्या कोणत्या गरजा महत्त्वाच्या आहेत हे ओळखून त्याच वस्तू जगासमोर आणणे किंवा बाजारपेठेमध्ये आणणे यालाच एकूण आर्थिक कार्यक्षमता असे म्हणतो. मानवाला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सोडून तुम्ही चैनीच्या वस्तू जर बाजारपेठेमध्ये आणल्या तर त्याच्यातून मानवाचा विकास होत नाही आणि मानवाचा विकास होत नसेल तर समाजाचा विकास होत नाही, देशाचा विकास होत नाही. म्हणून मानवाच्या गरजेच्या कोणत्या गोष्टी आहेत हे ओळखणे व त्याच वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीला आणणे यालाच एकूण आर्थिक कार्यक्षमता असे देखील म्हटलेलं आहे. हे 3 घटक प्रामुख्याने आपण आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये पाहिलेले आहेत. आणि वस्तू किंमत निश्चिती सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती सिद्धांत, आर्थिक कल्याण सिद्धांत याच्यापर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तर पाहायला मिळते. पुढचा घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. आता कोणताही घटक, व्यक्ती, वस्तू, संस्था निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर त्याची वैशिष्ट्य देखील निर्माण होतात. आपण एखादा मोबाईल घेतो, तो मोबाईल घेत असताना देखील आपण तो मोबाईल घेत असताना त्याच्यामध्ये कोणकोणती फीचर्स आहेत, म्हणजेच वैशिष्ट्य कोणकोणती आहेत हे अभ्यासूनच आपण तो मोबाईल घेत असतो. गाडी घेत असताना, एखादी वस्तू, कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, धान्य घेत असताना देखील आपण त्याच्यातील वैशिष्ट्य विचारात घेऊनच आपण ती वस्तू घेत असतो. तसंच या सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य आपण अभ्यासतो आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. आतापर्यंत जे आपण व्याख्या पाहिल्या, व्याप्ती पाहिली, ऐतिहासिक वाटचाल पाहिली, तर याच्यातून आपल्याला थोडंसं लक्षात येतं की एका घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याच्यावरून पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात लहानात लहान एका घटकाचा, वैयक्तिक घटकाचा, एखाद्या वस्तूच्या किमतीचा अभ्यास केला जातो. म्हणून वैयक्तिक घटकांचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आपल्याला इथं पाहायला मिळते. दुसरं वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत. किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किमतीशी संबंधित असते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत असे देखील म्हटले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांताचे शास्त्र असे देखील म्हटलं जातं, कारण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत ठरवत असताना प्रामुख्याने एका वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो. एका शब्द वापरतो मी, अनेक नाही. जेव्हा एका वस्तूच्या किमतीचा विचार या ठिकाणी होत असतो आणि त्याच्यातून मग इतर वस्तूंच्या किमती ठरत असतात. म्हणून किंमत निश्चिती सिद्धांत हे
सूक्ष्म अर्थशास्त्रात आढळून येतात. म्हणून त्याला किंमत निश्चितीचे सिद्धांताचे शास्त्र असे देखील म्हटले जाते. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असं देखील म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती चुकी बरोबरला वाक्य येऊ शकतं. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांताचे शास्त्र असे देखील म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे तिसरं आंशिक समतोल. प्रामुख्याने दोन घटकांमधील संतुलन म्हणजेच समतोल होय. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. म्हणजे एक एक घटक निवडून त्या घटकांच्या माध्यमातून अभ्यास करून त्याच्यातून समतोलात्मक विचार मांडले जातात. एखाद्या वस्तूची किंमत निश्चित करायची असेल तर वस्तूची किंमत निश्चित करताना कोणते घटक विचार घेतलेले आहेत? व्याप्तीमध्ये आपण पाहिलं मागणी आणि पुरवठा. तर हे दोन घटक विचारात घेऊन किंमत निश्चितीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून प्रामुख्याने आंशिक समतोल हे इथं वैशिष्ट्य अनुभवाला मिळतं. 4 नंबर आहे विशिष्ट गृहीतांवर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किमतीचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत मांडत असताना अनेक गृहीत विचारात घेऊन मांडलेले आहेत. ती गृहीत विचारात घेऊन त्यामध्ये सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे गृहीतांवर आधारलेलं शास्त्र आहे असे देखील म्हटलं जातं. अनेक गृहीत त्याच्यामध्ये आहेत. 5 नंबर विभाजन पद्धत. विभाजन म्हणजे विभागणी करणे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या जी सांगितलेली आहे त्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे की लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते आणि त्याच्यातूनच स्वतंत्रपणे प्रत्येक घटकाचा अभ्यास केला जातो. प्रामुख्याने देशाची लोकसंख्या असेल, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, ह्या सर्व क्षेत्रापैकी एक एक घटकाचा विचार करून किंवा एक एक घटक निवडूनच अभ्यास केला जातो. म्हणून त्याला आपण विभाजन पद्धत ही देखील इथं वैशिष्ट्य आपल्याला अनुभवायला मिळतं. 6 नंबर सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एक वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिमाण किंवा सूक्ष्म बदलांचा विचार करू शकते. म्हणून ते एक वैशिष्ट्य आपल्याला इथं अनुभवायला मिळतं. सीमांत म्हणजे एक जादा घटकाची निर्मिती केल्यामुळे एकूण खर्चामध्ये, एकूण उत्पन्नामध्ये, एकूण नफ्यामध्ये जो बदल होतो तो अभ्यासता येतो. आणि या सीमांतत्वाचा वापर संशोधनाच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणून ते एक वैशिष्ट्य अनुभवाला मिळते. 7 नंबर आहे बाजार रचनेचे वैशिष्ट्य. आता बाजार रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बाजाराचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ते बाजाराचे प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे तयार झालेले आहेत. प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार अशा विविध बाजार रचनेची वैशिष्ट्य आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रात पाहायला मिळतात. हे सर्व जे बाजाराचे प्रकार आहेत ते त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे तयार झालेले आहेत. म्हणून बाजारपेठेचे प्रकार हे प्रकरण देखील आपल्याला अभ्यासाला आहे. हे एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं. 8 नंबर आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे, ती अमर्यादित नाही. प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जात असल्यामुळे संपूर्ण घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होत नसतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही मर्यादित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यांसारख्या मोठ्या आर्थिक समस्येशी संबंधित नाही. ते छोट्या छोट्या घटकांशी संबंधित आहे, हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मर्यादित व्याप्ती
हा त्याचा इथं वैशिष्ट्य मांडलेला आहे. एकंदरीत आपण 8 वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. 8 वैशिष्ट्य व्याख्येवरून देखील आपल्याला स्पष्ट होतात, ही समजून घेणं गरजेचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. आता फक्त तो घटक शिकला म्हणजे उपयोगाचा नाही आहे, तर ते का महत्त्वाचं आहे हे देखील समजून घेणे गरजेचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थव्यवस्थेमध्ये, मानवी जीवनामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीला, सरकारला, उद्योजकाला अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून त्याचं महत्त्व समजून घेणे देखील गरजेचं आहे. पुढं पहिलं आहे महत्त्व किंमत निर्धारण. आता किंमत निर्धारणाचा काय संबंध आहे? तो सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू किंमत निश्चिती सिद्धांत मांडलेले आहेत आणि ते सिद्धांत मांडतानाच प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संकल्पनेतून मांडलेले आहेत. म्हणून त्याचं महत्त्व काय आहे बघा. वस्तूच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकाच्या किमती यांचे स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मदतीने होते. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किती असावी, उत्पादन घटकांना मोबदले किती द्यावेत, खंड वेतन व्याज किती द्यावा, एखादी वस्तू किती रुपयाला बाजारपेठेमध्ये विकावी, ती होलसेलमध्ये कितीला विकावी, रिटेलमध्ये कितीला विकावी, याचं सूक्ष्म अध्ययन करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून करता येतं. म्हणून किंमत निश्चित करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. 2 नंबर आहे मुक्त बाजार अर्थव्यवस्था. मुक्त बाजार अर्थव्यवस्था. सूक्ष्म अर्थशास्त्र मुक्त बाजार अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास मदत करते. मुक्त बाजार ही अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूंच्या उत्पादनाबाबत निर्णय घेता येतात. कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात केव्हा कोठे किती उत्पादन घ्यायचं याच्याविषयीचा आढावा घेण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याला, एखाद्या व्यावसायिकाला, एखाद्या उद्योजकाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मुक्त बाजार अर्थव्यवस्था इथं आपल्याला पाहायला मिळते. पुढचं महत्त्वाचा घटक आहे विदेशी व्यापार. सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग विदेशी व्यापार नीतीमध्ये देखील अतिशय महत्त्वाचा ठरतो. कोणत्या वस्तू आयात करायच्या, कोणत्या वस्तू निर्यात करायच्या, आयात दर किती आकारायचे, निर्यात दर किती आकारायचे याचा बारकाईनं अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने विदेशी व्यापार धोरणासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय महत्त्वाचं, फायदेशीर ठरतं. देशाच्या हिता दृष्टिकोनातून विदेशी व्यापारात निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय मोलाचे योगदान देते. 4 नंबर आर्थिक प्रारूपांची निर्मिती. प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जी विविध प्रारूपं तयार झालेली आहेत त्या प्रारूपांचा वापर करून विश्लेषणात्मक अध्ययन करण्यासाठी, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आपण डाटा विश्लेषण असं म्हटलेलं आहे. म्हणजे संख्याशास्त्रीय विश्लेषण, गोळा केलेली सांख्यिकी माहितीचं विश्लेषण करण्यासाठी आर्थिक प्रारूपांचा अधिक उपयोग होतो आणि त्याच विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या घटकाच्या बदलाचा आढावा घेता येतो. लोकसंख्या वाढीचा वेग किती आहे, आर्थिक विकास दर किती आहे, बेकारी किती आहे, प्रामुख्याने यांचाच आढावा घेण्यासाठी आपल्याला आर्थिक प्रारूपांचा अधिक उपयोग होतो आणि याच आर्थिक प्रारूपांचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून करता येतो. 5 नंबर आहे व्यावसायिक निर्णय. आता व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय उपयुक्त ठरतं. कोणत्या पद्धतीनं? प्रामुख्याने एखाद्या व्यापाऱ्याला वाटलं की मला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो व्यवसाय सुरू करताना आपण कोणती वस्तू निर्माण केली पाहिजे, त्या वस्तूसाठी येणारा एकूण खर्च किती आहे, नफा किती आहे, सरासरी खर्च किती आहे, ती कोणत्या बाजारपेठेमध्ये विकली पाहिजे, त्याच्यासाठी जाहिरात केली पाहिजे का नाही आणि बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी त्याच वस्तूच्या प्रतिस्पर्धा वस्तू कोणत्या आहेत याचा बारकाईनं अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र त्यांना उपयुक्त ठरतं. 6 नंबर आहे शासनास उपयुक्त. प्रामुख्याने सरकारला कोणत्या वस्तूवर किती कर आकारावा याच्याविषयीचे निर्णय घेण्यासाठी, करविषयक धोरण ठरवण्यासाठी प्रामुख्याने सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय उपयुक्त ठरतं. आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आज भारतामध्ये कालपासून आंदोलन चालू आहे पेट्रोल डिझेलच्या दरावरून. तर पेट्रोल डिझेलच्या दरावर आंदोलन करण्याचं कारण काय,
तर सरकारला सगळ्यात जास्त महसूल किंवा रोजचा महसूल हा पेट्रोल डिझेलच्या किमतीतून मिळत असतो, पेट्रोल डिझेलमधून मिळत असतो. दररोज न थांबता खपणारा घटक आणि सरकारला दररोज उत्पन्न मिळणारा घटक म्हणजेच पेट्रोल डिझेल आहे. या पेट्रोल डिझेलवरती जास्त कर आकारून सरकार आपलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतं. मग त्याच्यासाठीच आंदोलन आज अनेक पक्ष, अनेक संस्था करत आहेत. म्हणजे सरकारला कोणत्या वस्तूवर किती कर आकारावा, कोणत्या वस्तूवरती कर आकारू नये याचा आढावा घेण्यासाठी, अर्थशास्त्रीय धोरणं ठरवण्यासाठी, देशाची अर्थनीती ठरवण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं हे लक्षात ठेवायचं आहे. आणि शेवट 7 नंबर आहे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करतं. म्हणजे प्रामुख्याने मर्यादित साधने आणि अमर्यादित गरजा यांचा आढावा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. लोकांचे जास्तीत जास्त कल्याण साधण्यासाठी, त्यांना जास्तीत जास्त समाधान मिळवून देण्यासाठी प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्राचा उपयोग होतो. आणि याच कल्याणकारी अर्थशास्त्राची निर्मिती सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून झालेली आहे. एकंदरीत आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व 7 घटकांच्या माध्यमातून पाहिलेले आहे. पुढच्या तासाला आपण स्थूल अर्थशास्त्र हा घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.